बघितलंस ना रमावणीने केवढी मोठी रबाडी केली ते, हा? मग प्रत्येकाला काही ना काहीतरी देऊन त्यांची तोंडे गप्प केली आणि सगळे मला म्हणत होते रमा आली की रागे भरतो, रमा आली की हिंगा दाखवतो. कसलं काय ती आली पण आपल्यासाठी काही दिलंच नाही तिने. बाबा, अरे कुठे होतात तुम्ही? मी तुम्हाला कधीची शोधतीये. कशासाठी? हे बघा, मी तुमच्यासाठी खाऊ आणलाय. दे 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 दे. बघितलेस ना, तू तिला इतका त्रास देतोस तरी बिचारीने तुझ्यासाठी खाऊ आणला. खाऊ? आणि ही बिचारी, हे कसली बिचारी? आणि आबा हिने खाऊ आणलाच नाहीये. खाऊ तर माझा दादानी आणलाय. आणि खाऊ आणायला हिच्याकडे पैसे कुठून आले? हा बाबा म्हणजे ना झाले. आता दुसरे 5 मण तांदूळ आणि 4 मण गहू करविरास ताबडतोब पाठवून द्या. तू अजून इथेच? अरे शुंभासारखा उभा काय राहिला आहेस? जा ना, बोल त्यांच्याशी. भाऊसाहेब, पण आधीच सावकाराचे कर्ज वाढले असताना. बाळंबाची, कर्जाची चिंता आपण करू नये. ते रागे भरू लागले तर? रागे भरू लागले तर म्हणे? अरे 5 वर्षाचा लहान गायस का तू रागे भरायला? कर्ज फेडावयास आम्ही जा समज. आणि मी सांगितले तसेच कर म्हणजे झाले. हो जा. पण आई, त्यांनी मला आधीच भांडवलासाठी पैसे दिलेत. माधव दादांनी व्यापारासाठी जागा देखील मिळवून दिली. कर्ज फेडावयास आम्ही समर्थ आहोत. मग आता काय म्हणून मी पैसे मागणार त्यांच्याकडे? अरे कमी पडले म्हणून सांग आणि चांगले मान वर करून माग हो पैसे. काही उपकार नाही करत येत ते आपल्यावर, उलट आपलेच उपकार येत हो त्यांच्यावर. तुझ्या वडिलांमुळे माधव आज जिवंत आहे हे कायम लक्षात ठेव, कळले? जा बरे. अरे कोण आहे रे तिकडे? कसली चालली खुसूर पुसूर? इथे कामात आहोत कळत नाही? अरे खांबासारखा उभा काय राहिलाय? जा ना. बरे का भाऊसाहेब? नाही, त्या संकोच वाटतोय. मी म्हंटले हे घर काय परके आपल्याला? भाऊसाहेब काय परकेत हो आपल्यास? आता तुझ्या वडिलांनी किती केले या घरासाठी. आज ते असते त्याचे हात नसते हो पसरावे लागले आम्हास. म्हणजे नवीन व्यापार उद्योग सुरू करतोय ना, थोडे पैसे कमी पडत होते, तेवढे दिले असते तर. म्हणजे सगळे तुम्हीच करता आहात. आता जेवढे कमी पडतायत तेवढे दिले असते तर. बाळंबजी, रावजीस जी काही रक्कम हवी असेल ती कशी मिळेल याची व्यवस्था करा. भाऊसाहेब, पण बाळंबजी, आम्ही सांगतोय तसे करा, काळजी करू नका. ठीक. ये रावजी. जा ना, जा जा ना. आणि वहिनी, विठोबाने आमच्यासाठी काय केले किंवा आम्ही तुमच्यासाठी काय करावयास हवे याची पुन्हा पुन्हा जाणीव करून दिली नाही तर ते फार बरे होईल. कारण आमची कृतज्ञ बुद्धी आणि कर्तव्य बुद्धी दोन्हीही तल्लक आहेत आणि शाबूत आहेत.
इथे सून मुखाचा, मुख चंद्रमासा जिरा कसा आमुच्या रमेचा. सोहळा ग आज आहे इथे सून मुखाचा, मुख चंद्रमासा जिरा कसा आमुच्या रमेचा. गळा अलंकार आणि नाकी घालू मोठी नथ, गळा अलंकार आणि नाकी घालू मोठी नथ. रमा आणि माधवाची साता जन्माची ग साथ, रमा आणि माधवाची साता जन्माची ग साथ. रूप आईचे ग आहे जशा आमुच्या या माई. ओटी भरा गरमेची आज खणा नारळानी. रूप आईचे ग आहे जशा आमुच्या या माई. ओटी भरा गरम. सुमन काकू, सुनेस दागिने घालून झाले, आता बसवायचं का मांडीवर? हो, आता काहीच हरकत नाही. सासूबाई तुम्ही चौरंगावर बसायचंय आणि मग सुनबाईला मांडीवर घ्यायचं. होय. ये. तुम्हीच हिची आई आहे असं समजावं क्षणभर. हो, विहीनबाई लेकीला तुमच्या मांडीवर दिले तेव्हा सांभाळून घ्या. होय. अहो, सुनमुख पायाच्या आधीच हो म्हणताय. मग काय सासूबाई, सुनबाईला मांडीवर घेतलाय तेव्हा दात बीस नाही ना करणार. या या माधवराव, या या या. बसवा बसवा बरं जरा तिकडे. बसा बसा. माप मी ओलांडले, दूर गेली भातुकली. खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय. सोवळ्या मनात माझ्या भरेना भाचा शय. तबकले उंबऱ्यात मी अहो सुनबाई, पुरे किती लाजाल. जणू जन्म पुरे हो. भरता मळवट. सगुण आहे. अगं तो आरसा दे बरं याला. साथ देई माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुली उंच माझा झोका. उंच उंच माझा झोका, झुली उंच माझा झोका. छान आहे हो माझी सून. अगं पीठ लावतीस. दाटून या येता मेघ, भरे आकाश ओंजळ. माळ ही व्रताची जपता, झाले घराचे देऊळ. झिजे पायरी होऊन जन्मचंदना सारखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. उंच उंच माझा झोका. सगुणा, अगं ती साखरेची वाटी दे बरं. चांदण्याचा हूल होती कोवळ्या पाऊली. माप मी ओलांडले, दूर गेली भातुकली. आरतीत केली माझ्या मंद ह्या व्रताची समई. सासूबाई, तुळशी मुलाला सरळ साखर भरवली आणि सुनेला मात्र काना बघून भरवली. मग सासू आहे मी तिची, अशी सहजासहजी बरी घास भरवेन. या माई जरा म्हणून काही कळेल ना तर शपथ हो. हसते काय, खिदळते काय. अगो आता एवढं बोललो मगाशी, पण काडीचाही फरक नाही पडलेला हो हिच्यात. आता अशाने सून शेफाळणार नाही तर काय होईल. शी बाई. चला आता सुनेची ओटी भरून घ्या. असे आगळे हे नाते, ऐक ही रमा सांगते. बीज हे रुजे अंतरी, जगण्याचे फूल होते. अशा संसार गवण्याला त्याचा माझा एक ठेका. त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका.
मिष्ट पापिष्ट सांडाची आला गेल्याची भूता खेताची शेजाऱ्यांची पाजाऱ्यांची कोणाची दृष्ट न लागो. झोले